मानवी जीवन प्रक्रिया, मानवी रोग, प्राणी वर्गीकरण, प्राणी ऊती, उपयुक्त, उपद्रवी, सूक्ष्मजीव, कृषीविषयक माहिती, वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पतींमधील पोषण, वनस्पतींमधील परिवहन, वनस्पतीमधील समन्वय, सजीवांचे वर्गीकरण, हे सर्व टॉपिक जीवशास्त्र या भागामध्ये आपण बघणार आहोत. सर्वात पहिले पेशीविज्ञान. पेशी 1885 आर. वीर शॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो असे स्पष्ट केले. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 पेशींचा शोध लावला. सजीवाचे रचनात्मक व कार्यात्मक एकक पेशी हे आहे. 1838 ते 39 सिल्डेन व श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला. पृथ्वीवर एकपेशीय म्हणजेच एकाच पेशीने बनलेले व बहुपेशीय सजीव आढळतात. एकपेशीय सजीवांमध्ये सर्व क्रिया व कार्य एकाच पेशीद्वारे केले जातात. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. सजीव जितका मोठा तितकी त्याच्या शरीरातील पेशींची संख्या जास्त असते. विविध घटकात पेशींची असणारी संख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. जसे की लोहित रक्तकणिकामध्ये 25 दशलक्ष पेशींची संख्या असते. चेतापेशीमध्ये 10,000 दशलक्ष पेशींची संख्या असते. तर प्रौढ माणसाचे शरीर 60 ते 90 दशलक्ष पेशींचे असते. पेशींच्या अभ्यासात योगदान देणाऱ्या व्यक्ती. रॉबर्ट ब्राउन. पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दाखवले 1831. रॉबर्ट हुक. बुचातील मृत पेशीचा शोध 1665 व पेशीशास्त्राचा जनक. अँटॉन व्हॅन ल्युव्हेनहॉक. जीवाणू, शुक्राणू, आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वात प्रथम निरीक्षण. सूक्ष्मदर्शकाचा शोध 1673. जॅकेरियस जॉन्सन. सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध 1590. जोहान्स पुर्किंजे. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव. एम. सिल्डेन व श्वान. पेशी सिद्धांत. रॉबर्ट ब्राउन. केंद्रकाचा शोध 1831. बॅटसन व क्रिक. डीएनएचे डबल हेलिक्स स्ट्रक्चर 1953 साली यांनी शोधून काढले. पॉर्टर. आंतरद्रव्यजालिका शोधून काढली 1945. कॅमिलिओ गॉल्गी. गॉल्गी संकुल शोधून काढलं. डी. ड्यू. लयकारिका शोधून काढली. अल्टमन व बेंडा यांनी तंतुकणिका शोधून काढली. जी. ई. पॅलेड. रायबोझोमचा शोध 1955 साली लावला. टी. बोवेरी. सेंट्रोसम्स शोध 1888. पेशींची संरचना. अंडे व अमिबा हे एकपेशीय आहेत. पेशींचे आकारमान 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर या दरम्यान असते. पेशींचे आकारमान मोजण्याचे एकक मायक्रोमीटर आहे. 1 मायक्रोमीटर बरोबर 1/1000 मिलीमीटर. सर्वात लहान पेशी मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम पेशी 0.1 मायक्रोमीटरची असते. तर सर्वात मोठी पेशी शहामृगाचे अंडे 18 सेंटीमीटर. पेशींचा आकार हा त्याच्या कार्याशी निगडित असतो. लोहित रक्तकणिकांचा आकार द्विअंतर्वक्री गोलाकार असतो. तर पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे WBC स्वतःचा आकार स्वतःहून बदलू शकतात. वनस्पती पेशी व प्राणी पेशीमधील फरक. वनस्पती पेशी व प्राणी पेशीमधील फरक. वैशिष्ट्य. पेशीभित्तिका. वनस्पती पेशीमध्ये त्रिस्तरीय पेशीभित्तिका जी सेल्युलोजने बनलेली असते. तर प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते, पण ती पेशीवर प्लाझ्मा मेम्ब्रानचे आवरण असते. हरितलवक. सर्व वनस्पतीमध्ये हरितलवक असते, परंतु यास पण अपवाद आहे. एक अपवाद कवक व दुसरं जीवाणू. तर प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसते. रिक्तिका वनस्पती पेशीमध्ये असतात, प्राणी पेशीमध्ये नसतात. लयकारिका वनस्पतीमध्ये नसतात, तर प्राणी पेशीमध्ये असतात. पेशीद्रव्य वनस्पतीमध्ये असतात, तर प्राणी पेशीमध्ये पण असतात. आकार. वनस्पतीत पेशीचा आकार मोठा असतो, तर प्राणी पेशीचा आकार लहान असतो. रायबोझोम्स. वनस्पती पेशीमध्ये रायबोझोम्स वनस्पती पेशीमध्ये असतो, तर प्राणी पेशीमध्ये पण असतो. लवके वनस्पती पेशीमध्ये असतात, प्राणी पेशीमध्ये नसतात.
तंतुकणिका वनस्पती पेशीमध्ये असतात पण कमी असतात, तर प्राणी पेशीमध्ये पण ते असतात पण जास्त असतात. पेशी रचना. पेशी भित्तिका. वनस्पती पेशीभोवती असणारे भक्कम आवरण. पेशी भित्तिका प्राणी पेशीत नसते. प्रद्रव्य पटलाच्या बाहेरील बाजूस व सेल्युलोजनी बनलेली असते. बाहेरील बाजू ही सेल्युलोजनी बनलेली असते. अजैविक किंवा मृत असून मुक्त पारगम्य किंवा सर्व प्रकारच्या पदार्थांना मुक्तपणे ये जा करू देते. पेशीला संरक्षण व आकार निश्चित करते. परासरण. या क्रियेमुळे पेशी पाणी शोषून घेऊन फुगते व ठरते व त्यामुळे बल प्रयुक्त करण्याचे काम रिक्तिका करते. प्रद्रव्य पटल किंवा पेशीपटल. हे आवरण पेशीत समाविष्ट असणाऱ्या घटकांना पेशीबाहेरील पर्यावरणापासून अलग करते. हे आवरण पातळ, नाजूक व लवचिक असून 70 आर्मस्ट्रॉंग जाडीचे असते. मेदाचे द्विस्तरीय आवरण असल्याने त्यांना मेदमय, समुद्रात तरंगणारे प्रथिनाचे हिमनग असेही म्हणतात. प्रद्रव्य पटल हे निवडक पदार्थांना पेशीच्या आत व बाहेर जाऊ देते व काहींना रोखते, म्हणून त्यांना निवडकक्षम पारपटल म्हणतात. परासरण म्हणजे पाण्याचे अधिक प्रमाण असलेल्या भागाकडून पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या भागाकडे निवडकक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास. परासरण ही यांत्रिक क्रिया असून यामुळे पेशीला ऊर्जा खर्च न करता पाणी प्राप्त होते. परासरण क्रियेमुळे पाण्यात ठेवलेले अंडे बाहेरून फुगलेले दिसते. परासरणाबरोबरच विसरण ही प्रक्रिया देखील ऊर्जा खर्च न करता कार्य करते. विसरण व परासरण यातील फरक. विसरण कोणत्याही माध्यमात घडून येते. परासरण केवळ द्रव माध्यमात घडून येते. विसरण अर्ध पारपटलाची आवश्यकता नसते. परासरणास अर्ध पारपटलाची आवश्यकता असते. पेशीद्रव्य. सतत हालचाल करणे, जेली सारखा चिकट पदार्थ म्हणजे पेशीद्रव्य. प्रद्रव्य पटल आणि केंद्रकामधील तरल पदार्थ म्हणजे पेशीद्रव्य. पेशीतील रासायनिक अभिक्रिया पेशीद्रव्यामध्ये घडून येते. पेशी अंगका व्यतिरिक्त असलेल्या पेशीद्रव्यामधील भागाला पेशीद्रव्य म्हणतात. अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्व यांची साठवण पेशीद्रव्यात केली जाते. प्राणी पेशीमधील पेशीद्रव्य हे वनस्पती पेशीपेक्षा अधिक दाट असते. पेशी अंगके. विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशीमधील उपघटक म्हणजे पेशी अंगके. ते मेदप्रथिनयुक्त पटलाने वेष्टित असते. पेशी अंगकामध्ये प्रामुख्याने केंद्रक, अंतर्द्राव्य जालिका, गोल्गी संकुल, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका यांचा समावेश होतो. केंद्रक. पेशीच्या मध्यभागी असणारे मोठे अंगक असून पेशीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे केंद्रक होय. पेशीच्या सर्व क्रियांचे नियंत्रण व पेशी विभाजनाचे कार्य केंद्रक करते. केंद्रक हे द्विपदरी असते. यामध्ये केंद्रकी किंवा रंगसूत्राचे जाळे असते. रंगसूत्रे हे डीएनए आणि प्रथिनयुक्त असतात. डीएनएच्या विशिष्ट कार्यात्मक खंडाला जनुक म्हणतात व ते आनुवंशिक माहितीचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करतात. एक जनुक हे एक किंवा एकापेक्षा जास्त पेशींना नियंत्रित करते. आंतरद्रव्य जालिका ही पेशी अंतर्गत वहन व्यवस्था आहे. ही एकमेकांशी जोडलेल्या व तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका आणि पट यांची विस्तीर्ण जालिका आहे. आंतरद्रव्य जालिकाचे दोन प्रकार पडतात: खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. पृष्ठभागावरती रायबोझोमचे वन असतात. खडबडीत आंतरद्रव्य जालिकावरती प्रथिनांचे संश्लेषण खडबडीत आंतरद्रव्य जालिकावरती होतात, तर गुळगुळीत आंतरद्रव्य जालिकामध्ये रायबोझोम्स नसतात. त्यामुळे गुळगुळीत रचना मेद रेणूंची निर्मिती होते. गोल्गी काय किंवा गोल्गी संकुल. हे अंगक 5 ते 8 कोशांचे बनलेले असते व या कोशांना कुंडे म्हणतात. या कुंडामध्ये विविध विकारे असतात. आंतरद्रव्य जालिकेतून संश्लेषित झालेली प्रथिने बाहेर पडून ती गोल्गी संकुलात बंदिस्त होतात. महत्त्वाचे कार्य म्हणजे हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. रिक्तिका व स्त्रावी पिटिकांची निर्मिती करते. पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीत यांचा समावेश आहे. कॅमिलो गोल्गी व गोल्गी संकुल. कॅमिलो गोल्गी यांनी सर्वात प्रथम गोल्गी काय या अंगकाचे वर्णन केले. त्यांनी काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र विकसित केले. या तंत्रामुळे चेतासंस्थांचा सविस्तर अभ्यास करता आला. चेतासंस्थांची रचना या संबंधित कार्यासाठी त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. सॅन्टिॲगो काजल यांच्यासोबत. लयकारिका. शरीरातील पेशीमध्ये असणाऱ्या टाकाऊ कार्बनी पदार्थांचे पचन करण्याचं काम लयकारिका करतात. यामध्ये पाचक विकारे असतात व त्यांची निर्मिती खडबडीत आंतरद्रव्य जालिकेमुळे होते. यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था मानतात. वनस्पती पेशीमध्ये लयकारिका अल्प प्रमाणात असतात. लयकारिकांना उद्ध्वस्त करणारे पथक म्हणतात. जेव्हा पेशी जुन्या
किंवा खराब होतात तेव्हा लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात, म्हणून त्यांना आत्मघाती पिशव्या म्हणतात. टॅडपोलचे टॅडपॉलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होते तेव्हा लयकारिकेमार्फत शेपटीचे पचन होते. जेव्हा अन्नाचा साठा कमी असतो तेव्हा पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम लयकारिका करतात. तंतुकणिका यामार्फत ऊर्जा निर्मिती केली जाते, म्हणून तिला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तंतुकणिका दुहेरी आवरणाची बनलेली असते व आतील आवरण घड्यांचे बनलेले असते. या घड्यांना शिका म्हणतात. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत प्रोटीनयुक्त जलसदृश्य द्रव्य असते व त्यामध्ये रायबोसोम्स, फॉस्फेट कण व DNA रेणू असतात. विकरांच्या साहाय्याने पेशीतील कर्बोदके व मेदाचे ऑक्सिडीकरण तंतुकणिकेमार्फत केले जाते. यात ऊर्जा मुक्त होते व ती ATPच्या रूपात साठविले जाते. वनस्पती पेशीतील तंतुकणिकांची संख्या प्राणी पेशीतील तंतुकणिकांच्या संख्येपेक्षा कमी असते. लोहित रक्तकणिकांमध्ये RBCs तंतुकणिका नसते, त्यामुळे ऑक्सिजनचे वहन करत असल्या तरीही स्वतः त्यामधील ऑक्सिजन वापरत नाही. लवके पेशींना रंग प्राप्त करून देणारे अंग म्हणजे लवके. लवके हे द्विपटलयुक्त असतात व केवळ वनस्पती पेशीत आढळतात. लवकांचे दोन प्रकार पडतात. वर्णलवके म्हणजेच रंगीत लवके. यामध्ये असलेल्या कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे भगवा रंग तसेच झॅथोफिलमुळे पिवळा रंग प्राप्त होतो. हरितलवके हा वर्णलवकाचा प्रकार असून त्यामुळे हिरवा रंग प्राप्त होतो. हरितलवके वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषणासाठी महत्त्वाचे वनस्पती पेशींचे ऊर्जा कारखाने म्हणून हरितलवके ओळखले जातात. सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याचं काम हरितलवके करतात. हरितलवकाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. नंबर 1 पिटिका आणि दुसरा तरंगक. पिटिका म्हणजे रंगहीन प्रथिनयुक्त आधारक असून यामध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, DNA, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थाचे कण असतात. तरंगक हरितद्रव्य व इतर प्रकाश संश्लेषी वर्णके असणाऱ्या चकत्यांना थॅलेकॉइड्स म्हणतात व त्यांच्या समूहाला तरंगके म्हणतात. तरंगकांना जोडणाऱ्या नलिकांना आंतरतरंगक पदरिका म्हणतात. DNA व रायबोझोम्स अस्तित्वात असल्याने लवके तंतुकणिकेप्रमाणे स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतात. नंतर अवर्णलवके. लवकेचा दुसरा प्रकार आहे हा. ही पांढरी किंवा वर्णहीन लवके असतात. रिक्तिका स्थायू व द्रव पदार्थांची साठवणूक करणारे कोश म्हणजे रिक्तिका. यांना कोणताही ठराविक आकार किंवा आकृती नसते. पेशींच्या गरजेनुसार रचना बदलतात. रिक्तिका या एकपदरी पटलाने वेष्टित असते. प्राणी पेशीमध्ये तात्पुरत्या व आकाराने लहान रिक्तिका असतात, तर वनस्पती पेशीत एक किंवा जास्त व मोठ्या आकाराच्या रिक्तिका असतात. पेशीच्या परसरणीय दाब नियंत्रित ठेवण्यासाठी रिक्तिका मदत करतात. चयापचय क्रियेसाठी तयार झालेली उत्पादिते व उपउत्पादिते यांचा संचय रिक्तिका करतात. उदाहरणार्थ ग्लायकोजन व प्रथिने. प्राणी पेशीमधील रिक्तिका ह्या टाकाऊ पदार्थ तसेच अन्न साठवते. उदाहरणार्थ अमिबामध्ये रिक्तिका अन्न साठवण करते, म्हणून तिला अन्न रिक्तिका सुद्धा म्हणतात. फरक आदिकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी. दृश्य केंद्रकी पेशी सुस्पष्ट व केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते. या पेशीचा आकार 5 ते 100 मायक्रॉन इतका असतो व त्या मोठ्या असतात. या पेशीमध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्रे असतात. उच्च विकसित एकपेशी व बहुपेशीय वनस्पती आणि प्राण्यांमध्ये या पेशी आढळतात. नंतर आदिकेंद्रकी पेशी. आदिकेंद्रकी पेशी प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रक द्रव्य असे 3 भाग आहेत. तंतुकणिका आदिकेंद्रकी पेशीमध्ये नसतात. आकाराने लहान असतात, 1 ते 10 मायक्रॉनपर्यंत. एकच गुणसूत्र असतं. पेशीच्या केंद्रकाभोवती पटल नसल्याने या पेशीमधील DNAचा पेशीद्रव्याशी थेट संबंध असतो. मानवी जीवन प्रक्रिया हा दुसरा पार्ट आहे जीवशास्त्रामधील. मानवी जीवन प्रक्रिया. जीवन प्रक्रियांसाठी आवश्यक ऊर्जा व तिचे स्रोत. कार्यावर आधारित पोषद्रव्ये व दुसरे पोषद्रव्य. ऊर्जा देणारी पोषद्रव्ये पिष्टमय पदार्थ व मेद. शरीर बांधणीस आवश्यक पोषद्रव्य प्रथिने म्हणजेच प्रोटीन. संरक्षण देणारी व नियंत्रण ठेवणारी पोषद्रव्य जीवनसत्त्वे आणि खनिजे. पोषण पद्धती व तिच्या प्रक्रिया. पोषणाच्या पायऱ्या व अन्न शरीरात घेण्याची प्रक्रिया. पचन जटिल कार्बनी पदार्थाचे साध्या द्रावणीय पदार्थात रूपांतर. ही क्रिया यांत्रिक पद्धतीने दाताच्या साहाय्याने व रासायनिक पद्धतीने विकाराच्या साहाय्याने होते. नेक्स्ट आहे अवशोषण. पचन क्रिया पूर्ण झाल्यावर पचन झालेले द्रावणीय अन्न रक्तात शोषले जाते, त्यास अवशोषण म्हणतात. सात्मीकरण शोषलेल्या पदार्थाचे पेशी व ऊतीकडे ऊर्जेसाठी वहन करणे म्हणजे सात्मीकरण. बैक्षेपण शोषण व पचन न झालेले उर्वरित अन्नपदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजेच बैक्षेपण होय. मानवामधील पोषण.
पचन संस्थेमार्फत पोषण प्रक्रिया होते. पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथीचा समावेश होतो. मानवी पचन संस्था. मानवी पचन संस्थेचे पार्ट बघणार आहेत आपण. मुखापासून अन्ननलिकेची सुरुवात होते व त्याद्वारे अन्नांचे ग्रहण होते. बारीक असलेले अन्न लाळ उत्पादक ग्रंथींनी स्रवलेल्या लाळेमुळे आले आहे. लाळेतील अमायलेज या विकाराच्या साहाय्याने स्टार्चचे माल्टोज या साध्या शर्करेत रूपांतर केले जाते. त्यामुळे पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. 2 नंबर जठर. अंशतः पचन झालेले अन्न अन्ननलिकेमार्फत जठरात येते. जठर हे इंग्रजी अक्षर जे या आकाराचे असून ते उदराच्या डाव्या बाजूस असते. स्नायूच्या लयबद्ध आकुंचन व प्रसारणामुळे अन्न हे अन्ननलिकेत पुढे जाते व स्नायूच्या या आकुंचन प्रसारणास परिचालन म्हणतात. पाण्याच्या भित्तिकेमध्ये असलेले ग्रंथी 3 प्रकारचे जठररस स्रावतात व त्यांचे कार्य आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल. जठररसाचे नाव. हायड्रोक्लोरिक आम्ल. हायड्रोक्लोरिक आम्लाचे कार्य आम्लता निर्माण करते व ही आम्लता पेप्सिन या विकाराच्या क्रियेसाठी आवश्यक आहे. पेप्सिन रसाचे कार्य प्रथिनांचे पचन करणे. म्युकस रसाचे कार्य जठराच्या आतील भागाचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणे. मुखगुहा. मुखगुहेच्या भित्तिकेमुळे लाळा निर्माण होतात. मुखगुहेत जीभ, दात, लाळ ग्रंथी असतात. तसेच जिभेचा आकार त्रिकोणाकृती असतो. जिभेच्या पृष्ठभागावर अनेक प्रक्षेप असतात, त्यांना पॅपेलाय म्हणतात. त्यामुळे चेतना ग्रहण होतात व म्हणून चव समजते. दात. प्रौढामध्ये मुखगुहेत 32 दात असतात. हे कठीण असतात व त्यावर पांढऱ्या रंगाचा ॲनेमलचा लेप असतो. दात हे अस्थिसारख्या दंतींपासून बनलेले असतात. इतर सस्तनी प्राण्यांप्रमाणे मानवामध्ये 4 प्रकारचे दात असतात. त्यामध्ये पट्टाशीसारखे, कृंतकदात दात, सुळे, उपदाढा, दाढा यांचा समावेश होतो. वरच्या जाबड्यात 16 व खालच्या जाबड्यात 16 असे एकूण 32 दात मुखगुहेत असतात. मानवी दंत विन्यास आपल्याला खालील सूत्रानुसार मांडता येईल. ग्रसनी. अन्ननलिका मुखगुहेपासून ग्रसनीकडे येते. पचन संस्था आणि शोषण संस्था ग्रसनीमध्ये एकत्र येतात. ग्रसनीतील शोषण संस्थेच्या उघड्या दाराला कण्वद्वार म्हणतात. कण्वद्वाराचे रक्षण कास्तीजन्य झेडपीने केले जाते, त्यास अधिकंठ म्हणतात. अधिकंठामुळे श्वसननलिकेत अन्न जात नाही. ग्रसनीकडून अन्न हे ग्रासिकेकडे जाते. लहान आतडे. अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग 6 मीटर लांब आणि 2.5 मीटर रुंद. हा भाग पोटात अतिशय कमी जागेत व दाटीवाटीने बसवलेला असतो. लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा जास्त असते, परंतु व्यास कमी असतो, म्हणून त्याला लहान आतडे म्हणतात. शाकाहारी प्राण्यांना जास्त लांबीच्या लहान आतड्याची गरज असते, तर वाघासारख्या मांसाहारी प्राण्यांना कमी लांबीच्या लहान आतड्याची आवश्यकता असते. पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे लहान आतड्यांमध्ये पूर्णतः पचन होते, परंतु ही क्रिया फक्त अल्कली माध्यमातच होते व त्यासाठी जठरातून आलेल्या आम्लयुक्त अन्नाचे प्रथम अल्कलीयुक्त अन्नात रूपांतर करावे लागते. मोठे आतडे. हे साधारणपणे 1.5 मीटर लांब असते. यामध्ये म्युकस पेशी हे म्युकस नावाचा रस स्रवतात. यामुळे अपचन झालेला भाग पुढे ढकलण्यास सोपे होते व अपचन झालेले पदार्थ हे मलाशयात येतात व त्यानंतर गुदद्वारातून उत्सर्जित केले जातात. यकृत. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. यकृत हे गडद लालसर तपकिरी रंगाचे असते. प्रौढामध्ये यकृताचे वजन 1.5 किलोग्रॅम असते. यकृत हे पित्तरस स्रवते व हा पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. ज्यावेळी अन्न लहान आतड्यात प्रवेश करते, त्यावेळी पित्ताशयातून नलिकेमार्फत पित्त त्यात सोडले जाते. पित्तामुळे अन्न अल्कलीयुक्त बनते, तसेच त्यामुळे मोठ्या मेदकणाचे लहान कणांमध्ये रूपांतर होते. यकृतावर पातळ पटलाचे आवरण असते, त्याला ग्लिसॉन्स कॅप्सूल म्हणतात. यकृत पेशी ह्या मोठ्या बहुकोनाकृती असून त्यांच्यात ठळक केंद्रक व पेशीद्रव्य असते. यकृताचे कार्य. पित्त स्रवते, त्यामुळे अन्न अल्कधर्मी बनते. जादा ग्लुकोज ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवले जाते व त्याचा उपयोग अन्नतुटवडा काळात होतो. यकृतामध्ये अमिनो आम्लाचे विअमायनीकरणाने अमोनियामध्ये रूपांतर होते. अ, ड, क, B12 या जीवनसत्वांचे संश्लेषण होते. यकृतात प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजेन ही रक्तप्रथिने निर्माण होतात. स्वादुपिंड. स्वादुरसाचे स्रवण करणे स्वादुपिंडाचे काम आहे. त्यामध्ये ट्रिप्सिन जे की प्रथिनांचे पचन करते व लायपेज
मेदाचे विघटन करते तर अमायलेज पिष्टमय पदार्थाचे पचन करते. ही विकरे असतात. पित्त व स्वादुरस सामायिक नलिकेद्वारे लहान आतड्यात प्रवेश करतात. ही मिश्र ग्रंथी आहे कारण या ग्रंथींचा काही भाग बहिस्रावी तर काही भाग अंतर्स्रावी असतो. अंतर्स्रावी ग्रंथी त्यांचा स्राव थेट रक्तात सोडतात व त्या अल्फा आणि बीटा पेशींनी बनलेले असतात. अल्फा पेशी ग्लुकॅनॉन आणि बीटा पेशी इन्शुलिन स्रवतात. ग्लुकॅनॉन आणि इन्शुलिन ही दोन्ही संप्रेरके रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवतात. डेल्टा पेशी या सोमॅटोस्टॅटिन हे संप्रेरक स्रवतात व ते प्रामुख्याने ग्लुकॅनॉन आणि इन्शुलिन यांचा स्राव कमी करतात. लाळ ग्रंथी या बहुपेशीय ग्रंथी असून मुखगुहेत असतात. लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या असतात. अधोजिव्हा ही जिभेखाली असते. अवअधोअनु जबड्याखाली असते, खालचा जबडा. नंतर पॅराटाइड ग्रंथी कानाच्या समोर असतात. लाळ ग्रंथीमध्ये 2 प्रकारच्या स्रावी पेशी असतात. शिरसपेशी, म्युकस पेशी. शिरसपेशी ही पेशी पाण्यासारखा तरल द्रव निर्माण करते. यामध्ये म्युकस नसते. म्युकस पेशी श्लेष्म तयार करतात व त्यामुळे अन्न सहजपणे पुढे ढकलले जाते. मानवी श्वसन. हृदयाच्या दोन्ही बाजूस असलेले व काठीच्या पोकळीतील फुफ्फुसे हे श्वसनाचा मुख्य अवयव आहे. फुफ्फुसाच्या 2 शाखा आहेत. सर्वात लहान शाखांना श्वसनिका म्हणतात व त्यांच्यामध्ये वायुकोश असतो जो वायूंच्या देवाणघेवाणीसाठी पृष्ठभाग उपलब्ध करून देतात. रक्तकेशिका असतात ज्या हवेतील ऑक्सिजन शोषतात व ही क्रिया रक्तामधील लोहित रक्तकणिकात असलेल्या हिमोग्लोबिन मार्फत होते. रक्तकेशिकामधील कार्बन डायऑक्साईड हा विसरण ह्या क्रियेद्वारे वायुकोशात प्रवेश करतो. प्रौढ व्यक्ती एका मिनिटात सरासरी 15 ते 20 वेळा म्हणजे प्रतिदिन 28,800 वेळा श्वासोच्छ्वास करतात. श्वसन म्हणजे कार्बनी अन्नपदार्थांचे ऑक्सिडीकरण होऊन रासायनिक ऊर्जा मुक्त होते. प्राण्यांमधील श्वसन संस्था. प्राणी श्वसन संस्था अवयव. ॲनिलिडिया गांडूळमध्ये कल्याणमार्फत श्वसन होते. माशामध्ये कल्यामार्फत श्वसन होते. उभयचर प्राणी त्वचेमार्फत श्वसन करतात. बेडूक त्वचेमार्फत श्वसन करतो. ऐन मासा त्वचेमार्फत श्वसन करतो. मानव फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. समपृष्ठरज्जू प्राणी फुफ्फुसामार्फत श्वसन करतात. सरीसृप प्राणी फुफ्फुसामार्फत श्वसन करतात. पक्षी वर्ग प्राणी फुफ्फुसामार्फत श्वसन करतात. खेकडा कल्याणमार्फत श्वसन करतो. गोगलगाय त्वचेमार्फत श्वसन करतात. मानवी श्वसन संस्था. नाकपुड्या व श्वसन पोकळ्या. नाकपुड्या या नाकाचा उघडा बाह्य भाग असून त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड आत टाकला जातो व इथं थोडी टायपिंग मिस्टेक. नाकपुड्या ह्या नाकाचा उघडा बाह्य भाग असून त्याद्वारे ऑक्सिजन आत टाकला जातो व कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. नाकपुडीला बाह्य नसिका छिद्र म्हणतात. बाह्य व अंतर्नासिका छिद्रांमधील पोकळीचा श्वसन पोकळ्या म्हणतात. श्वसन पोकळीत रोमक अभिस्तर असतो. ग्रसनी. श्वसन पोकळ्या ह्या ग्रसनीमध्ये उघडतात. ग्रसनी ही नलिकेसारखी असून ती 12 सेंटीमीटर लांबीची आहे. ग्रसनीच्या वरच्या भागाला नासाग्रसनी म्हणतात व त्यामुळे हवेचे वहन होण्यास मदत होते. ग्रसनीच्या खालच्या भागाला मुखग्रसनी म्हणतात व यातून अन्ननलिकेकडे अन्नवहन होते. ग्रसनीमध्ये लसिका ऊतींनी बनलेले टॉन्सिल असतात व ते श्लेष्मामध्ये अडकलेल्या जीवाणूंना मारतात. स्वरयंत्र हे ध्वनी निर्माण करणारे इंद्रिय असून मुले वयात येताना स्वरयंत्राचा आकार वाढतो. हे मानेच्या भागात आढळतात. हवा ही ग्रसनीतून तसेच कंठद्वारामार्फत स्वरयंत्रात शिरते. कंठद्वाराचे रक्षण झडपेने केले जाते. तिला आधिकंठ म्हणतात. आधिकंठामुळे अन्नाचे कण श्वसन नलिकेत जाण्यास अडथळा निर्माण होतो. कंठद्वाराच्या बाजूला स्वररज्जू असतात ज्यामुळे ध्वनी निर्माण होतो. श्वासनलिका. याला वायुनलिका असेही म्हणतात. याची लांबी 12 सेंटीमीटर असून रुंदी 2.5 सेंटीमीटर आहे. ही ग्रासिकेच्या समोर असते व मानेपर्यंत आलेली असते. श्वसन नलिकेच्या आत रोमक अभिस्तर आणि श्लेष्म ग्रंथी असतात. श्लेष्मामध्ये धूलिकण अडकले जातात व रोमकांच्या हालचालीमुळे श्लेष्मल द्रव्य व हवा पुढच्या बाजूस ढकलली जाते व ती ग्रासिकेत शिरते. फुफ्फुसे हे श्वसनाचे प्रमुख इंद्रिय आहे व डावे फुफ्फुस व उजवे फुफ्फुस अशी जोडी असते. फुफ्फुसे पोकळ असतात व त्याभोवती फुफ्फुसावरण कोश असतो. फुफ्फुसावरण गुहेत तरल द्रव्य असते. फुफ्फुसे ही संवाहक असतात.
डाव्या फुफ्फुसाचे 2 व उजव्या फुफ्फुसाचे 3 पालीत विभाजन होते. प्रत्येक पालीत श्वसनिका असतात. फुफ्फुस केशिकांच्या जालिकेने वायुकोशात हवेचे वहन होते. मानवामधील उत्सर्जन. टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. मानवी संस्थेत उत्सर्जन करण्यासाठी वृक्काची जोडी, मृतवाहिनीची जोडी, मूत्राशय, मूत्रोत्सर्जक नलिका, फुफ्फुस, त्वचा, यकृत, आतडे ह्या अवयवांचा समावेश होतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. मानवी उत्सर्जन संस्थेशी संबंधित महत्त्वाचे अवयव. किडनी, वृक्क. उदराच्या पाठीमागे व पाठीच्या कण्याचा प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियाच्या आकाराचे 2 वृक्के असतात. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन म्हणतात. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेल्या वरच्या भागात बोमन संपुट असतात. बोमन संपुटाच्या रक्तकेशिकाच्या जाळीला ग्लोमेरुलस म्हणतात. युरियायुक्त रक्त त्यावेळेस ग्लोमेरुलस मध्ये येते त्यावेळेस ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते व युरिया व इतर पदार्थ वेगळे केले जातात. उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. साधारणतः व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते व ते रक्त वृक्कामधून रोज 400 वेळा गाळले जाते. वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात, ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते. बोमन संपुट. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग म्हणजे बोमन संपुट. यामध्ये ग्लोमेरुलस असतात व त्यातून युरियायुक्त रक्त गाळले जाऊन टाकाऊ पदार्थ वेगळे केले जातात. बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू व इतर पदार्थाचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडतात. बोमन संपुटातील द्रव्य नंतर नेफ्रॉन नलिकेत जाऊन त्या ठिकाणी पाणी व इतर आवश्यक रेणूंचे रक्त शोषण केले जाते. मूत्राशय. उरलेले टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते व हे मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात साठवले जाते. मूत्राशय हे स्नायुमय असून त्याच्यावर चेताचे नियंत्रण असते. त्यामुळे मानव नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. रक्त व्याश्लेषण. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. त्याला व्याश्लेषण म्हणतात. दुखापत किंवा संसर्गामुळे वृक्काची कार्यक्षमता कमी होते व त्यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात संचय होऊन मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी वृक्क निकामी झाल्यावर कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. एका वेळी या उपकरणातून 500 मिलीलिटर रक्त पाठवले जाते व शुद्धीकरण केलेले रक्त नंतर पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडले जाते. मानवी रोग. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिकरित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती, अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेविषयी स्थापना 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. प्रकार. जागतिक आरोग्य विषयक संयुक्त राष्ट्र संघटनेची विशेषीकृत संघटना आहे. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. वैशिष्ट्य. या संघटनेद्वारे जागतिक आरोग्य अहवाल प्रकाशित करण्यात येतो. भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. रोगांचे प्रकार. रोगांचे 2 प्रकार पडतात: रोगाच्या कालावधीनुसार आणि रोगाच्या प्रसारानुसार किंवा व्यापकतेनुसार. रोगाच्या कालावधीनुसार पुन्हा 2 प्रकार पडतात: जुनाट रोग आणि तीव्र रोग. जुनाट रोग म्हणजे ज्या रोगाचा कालावधी जास्त असतो, जो रोग कधीकधी संपूर्ण आयुष्यभर बरा होत नाही, म्हणजेच मधुमेह आणि क्षयरोग. तीव्र रोग कमी काळासाठी होणारे रोग म्हणजे तीव्र रोग, म्हणजे सर्दी वगैरे. रोगाच्या प्रसारानुसार किंवा व्यापकतेनुसार याचे 3 प्रकार पडतात: प्रदेशनिष्ठ रोग, व्यापक रोग आणि सार्वदेशिक रोग. प्रदेशनिष्ठ रोग म्हणजे विशिष्ट भागातील मोजक्या लोकांनाच अचानकपणे होणारा रोग म्हणजे प्रदेशनिष्ठ रोग, जसे की फायलेरियासिस जो केरळ राज्यात होतो. व्यापक रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या संख्येने माणसावर परिणाम करतात, त्यास व्यापक रोग म्हणतात, जसे साथीचे रोग, जसे की टायफॉइड. सार्वदेशिक रोग जगभर पसरलेले रोग, उदाहरणार्थ एड्स. रोगाच्या कारणावर आधारित असलेले रोगांचे वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येतील, जसे संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग आणि असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग. संसर्गजन्य म्हणजे काय? जीवाणू, विषाणू, प्रोटोझोआ, कृमी यांच्यामुळे पसरणारे रोग. तर असंसर्गजन्य म्हणजेच काय? अनुवंशीय विकार,
ऋतिरास, संधिवात, रातआंधळेपणा इत्यादी. अनुवंशिक आजार, गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे किंवा दोषामुळे होणारे आजार, जसे की डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता, टर्नर सिंड्रोम, क्लाइन क्लेटर सिंड्रोम. तर दुसरा आहे एका जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग, उदाहरणार्थ वर्णहीनता, दात्रपेशी, पांडुरोग, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, स्फुटीतंतुभवन, हॅचिन्सन रोग, टे सॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, हिमोफिलिया, रातआंधळेपणा इत्यादी. रोगांचे विविध प्रकार व रोग. जन्मजात रोग जन्माच्या वेळी उद्भवतात, तसेच शरीर विकासाच्या अवस्थेत विकृती निर्माण झाल्यानेही उद्भवतात. माता प्रसूतीवेळी किंवा गर्भधारणाच्या काळात रोगाची लागण होते. उदाहरणार्थ हेअरलिप आजार, क्लेफ्ट प्लेट आजार, क्लब फूट आजार, इरेथ्रोब्लास्टोसिस फुटेल्स, सिकल सेल ॲनिमिया, वर्णहीनता इत्यादी. बाधित प्राप्त केलेले रोग जन्मजात लागत न होता विविध बाह्य व अंतर्गत कारणामुळे हे रोग होतात. याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. संसर्गजन्य म्हणजे जीवाणू, विषाणू, कवक आदी जीव यांच्यामार्फत होणारे रोग म्हणजे संसर्गजन्य. असंसर्गजन्यमध्ये दोन प्रकार पडतात, अपायकारक रोग आणि कमतरता रोग. अपायकारक रोग म्हणजे असे रोग जे शरीराच्या विविध अवयवांना हानी पोहोचवतात. हृदयविकार, मधुमेह, संधिवात, ॲलर्जी. कमतरता रोग पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे होतात, जसे की ॲनिमिया, ग्वाइटर, रातआंधळेपणा, बेरीबेरी, पेलाग्रा, स्कर्वी. पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे रोग, प्रथिनाच्या अभावाने होणारे रोग. क्वॉशॉरकर अमिनो आम्लाच्या कमतरतेमुळे होतो. तर मॅरास्मस स्नायूच्या जीर्ण होण्याने किंवा स्नायूंना अपाय झाल्याने होतो. खनिजाच्या अभावाने होणारे रोग. ग्वाइटर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पिण्याच्या पाण्याच्या कठीणतेमुळे होतो. पोटॅशियम आयोडीनच्या वापराने हा रोग बरा होतो. ॲनिमिया हा रोग लोहाच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये होमोग्लोबिनचे प्रमाण कमी असले की मग होतो. हायपोक्लोमिया पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होते. यामुळे हृदयाच्या स्पंदनावर परिणाम होतो, तसेच किडनी निकामी होते, स्नायूंना अर्धांगवायू होतो. नंतर आहे हायपोनॅट्रिमिया, सोडियमच्या कमतरतेमुळे होतो. वजनात घट होते व रक्तदाब कमी होतो. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग. रातआंधळेपणा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे. अजीवनसत्व हे रोडोप्सिन नावाचे रंगद्रव्य डोळ्याच्या पारपटलात तयार करते. रातआंधळेपणामुळे हे रंगद्रव्य नाहीसे होते. बेरीबेरी जीवनसत्व ब म्हणजे थायमिनच्या कमतरतेमुळे. ज्या लोकांच्या आहारात भात किंवा जीवनसत्वाची कमतरता असेल त्यांना हा रोग होतो. नंतर आहे रायबोफ्लॅविनसोसिस जीवनसत्व ब 2 च्या कमतरतेमुळे होतो. पॅलाग्रा जीवनसत्व ब नायसिन किंवा निकोटिनिक आम्लाच्या कमतरतेमुळे होतो. नंतर स्कर्वी रोग जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे, ऊतीच्या कार्यावर परिणाम तसेच टिश्यू ऑक्सिडेशनमुळे होतो. संत्रीवर्गीय फळांच्या सेवनाने हा रोग बरा होतो. रिकेटस कॅल्शियम व फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होतो. लहान मुलांमध्ये जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. ऑस्टेमलिया मुख्यत्वे प्रौढांमध्ये जीवनसत्वे ड च्या कमतरतेमुळे होतो. यामुळे हाडे मऊ होतात व संधिवात होतो. जीवाणूजन्य रोग. कॉलरा कारणीभूत जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी. दूषित अन्न व पाण्याद्वारे हा रोग पसरतो. मुख्यतः घरमाशी या कीटकामार्फत पसार होतो. मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. घटसर्प कॉर्निबॅक्टेरियम या जीवाणूमुळे हा घटसर्प रोग होतो. तोंडावाटे व नाकावाटे पसरतो. ताप येणे, घसा खवखवणे ही लक्षणे असतात. क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे क्षयरोग होतो. हवा, दूध, नाक व घशावाटे पसरतो. हवेमार्फत द्रवबिंदूच्या द्वारे पसरतो. फुफ्फुसावर हा रोग आघात करतो. या रोगाची लक्षणे 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, खोकल्यातून रक्त व श्लेष्म पडणे, वजनात घट होणे. या रोगावरती BCG लस WTO द्वारे दिली जाते. BCG लस तसेच WTO द्वारे
म्हणजेच काय, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्सेस ही कृती योजना भारताचा 1997चा सुधारित राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रमाद्वारे केला जातो. टायफॉइड, सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमार्फत टायफॉइड हा रोग होतो. दूषित अन्न व पाण्याद्वारे हा रोग होतो. भूक मंदावणे, पोटावर पुरळ, अतिसार, 104 पर्यंत ताप, दुपारी जास्त ताप असणे ही टायफॉइडची लक्षणे आहे. कुष्ठरोग, मायकोबॅक्टेरियम लेप्री ह्या जीवाणूमुळे कुष्ठरोग होतो. अधिक काळ रोगी अवयवाच्या संपर्कात आल्याने ऊतींना इजा होते. स्ट्रेप्टोमायसिन, सल्फॉन, एमटीडी याद्वारे रोग बरा होऊ शकतो. प्लेग, एर्सेनिया किंवा बॅसिलस पेस्टिस या जीवाणूमुळे प्लेग होतो. संसर्गित उंदरामुळे, पिसामुळे हा रोग होतो. सल्फा ड्रग व स्ट्रेप्टोमायसिनच्या वापराने हा रोग बरा केला जातो. डांग्या खोकला, हेमोफिलस प्रेट्युसस या जीवाणूमार्फत हा डांग्या खोकला होतो. हवेद्वारे प्रसारित होतो. प्रामुख्याने अर्भक व लहान मुलांमध्ये हा रोग होतो. डीपीटी लसीचा वापर करून डांग्या खोकला बरा होतो. न्यूमोनिया, हवेद्वारे द्रवबिंदूच्या स्वरूपात प्रसार होतो. अधिक ताप येणे व श्वसन संस्थेचे विकार होतात. त्यानंतर सिफॅलिस हा लैंगिक आजार असून लैंगिक अवयवावर लाल डाग पडतात. पुरुषांचे लैंगिक अवयव कठीण व वेदनारहित होतात. गोनोरिया लैंगिक आजार असून लैंगिक अवयवांमार्फत पसरतो. महिलांमध्ये गर्भधारणेवेळी होतो. याचा वापर पेनिसिलिन याचा वापर करून हा आजार बरा होतो. विषाणूजन्य रोग, हिपॅटायटिस म्हणजेच विषाणूंच्या समूहामुळे होणारा यकृताचा दाह. यामध्ये ABCDE या 5 हिपॅटायटिस विषाणूंचा समावेश होतो. ABCDE हे विषाणू संक्रामक आहेत. त्यामध्ये B व C चे विषाणू दूषित रक्तामार्फत पसरतात. यकृताचा कर्करोग होणे हा गंभीर आजार B व C यामुळे होतो. हिपॅटायटिसचे लक्षण व चिन्ह, कावीळ म्हणजे त्वचा व डोळे पिवळे दिसणे, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, अत्यंत थकवा, पोटात दुखणे, सफेद व राखाडी रंगाचा मैल. प्रतिबंध, हिपॅटायटिस ए व बी चे लसीद्वारे नियमन किंवा प्रतिबंध करावे. मात्र हिपॅटायटिस सी आणि ई साठी लस उपलब्ध नाही. हिपॅटायटिस बी झालेल्या व्यक्तीमध्येच हिपॅटायटिस डी आढळून येतो. त्यासाठी लस एकच असते. पोलिओमायलिटिस या विषाणूमुळे होणारा रोग मुख्यत्वे करून लहान मुलांवर परिणाम करतो. शौचाच्या व तोंडाच्या मार्गाद्वारे विषाणू पसरतात, आतड्यांमध्ये वाढतात आणि चेतासंस्थेवर परिणाम करतात. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळून येतो. पोलिओची लक्षणे: ताप, थकवा, डोकेदुखी, उलट्या, मानेचा ताठपणा, अवयवांमध्ये वेदना, कायमचे विकलांगत्व, सर्वसाधारणमध्ये पायाचे विकलांगत्व होते. पोलिओवरती प्रतिबंध: उपचार करता येत नाही, फक्त प्रतिबंध करता येतो. तोंडावाटे लस ठराविक कालांतराने देतात. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरुवात 1994 केंद्र सरकारद्वारे. उद्दिष्ट: दरवर्षी भारतामध्ये 5 वर्षाखालील सर्व मुलांचे लसीकरण. वैशिष्ट्ये: तोंडावाटे ही लस दिली जाते. एड्स, एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणूमुळे होतो. एक्वायर्ड म्हणजे आधीच लागण झालेल्या व्यक्तीकडून संक्रमित होऊ शकतो. इम्युनोडेफिशियन्सी म्हणजे रोगाशी लढा देणाऱ्या प्रतिक्षम संस्थेचा दुबळेपणा. सिंड्रोम म्हणजे आरोग्यविषयक समस्यांचा गट ज्यामुळे रोग निर्माण होतो. एड्सचा प्रसार: संक्रमित व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध, संदूषित रक्ताशी थेट संबंध, सुया किंवा इंजेक्शनद्वारे, संक्रमित आईकडून बाळाकडे पारेषित होणारा रोग, रक्तपराधान असा हा रोग आहे. एड्सची चिन्हे व लक्षणे: दुर्बल झालेल्या प्रतिक्षम संस्थेमुळे व इतर संक्रामक रोगाची लागण, उदाहरणार्थ क्षय, नागिन. मेंदूच्या पेशीवर परिणाम: विचारशक्तीत बाधा येणे, मेंदूच्या लसिका पेशींचा कर्करोग तसेच ऊतींचा कर्करोग. प्रतिबंध: एलिसा चाचणी, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बेंट ऍसे, संक्रमित व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध टाळणे. रेबीज, सस्तनी प्राण्यांना होणारा आजार, कुत्र्याच्या चावण्यामुळे संक्रमित होतो. हा रोग मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम करतो. रेबीजची लक्षणे: 2 ते 10 दिवसानंतर चेतासंस्थेवर परिणाम, डोकेदुखी, ताप, खिन्नता, भूक मंदावणे, जखमेच्या भागावर खाज येणे, पाण्याचा धसका घेणे, घशाच्या स्नायूंचे अचानकपणे आकसणे, लाळ गाळणे, आकडी येणे, पक्षाघात. रेबीजवरती प्रतिबंध, लसीकरण: रेबीजची लस ही विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर दिली जाते. जखमेची जागा साबण व पाण्याने स्वच्छ धुणे.
नंतरचे टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.